ग्रासिम कंपनीच्या वतीनं कांबळेतर्फे बिरवाडी गावात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन। ग्रासिम कंपनी आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कांबळेतर्फे बिरवाडी गावात शिबिराचं आयोजन। ग्रासिम कंपनी कांबळे गावासाठी अनेक उपक्रम राबवत असून आमचं गाव कंपनीने दत्तक म्हणून घ्यावं, कांबळेतर्फे बिरवाडी गावचे सरपंच सुनील देशमुख यांची ग्रासिम कंपनीकडे मागणी। महाड औद्योगिक क्षेत्रात ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड बिर्ला पेंट्स डिव्हिजन ही कंपनी नुकतीच सुरू झाली आहे। या कंपनीनं सुरू झाल्यापासून आपल्या आजूबाजूच्या गावात सामाजिक दायित्व म्हणून काम करण्यास सुरुवात केली। आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी कंपनीच्या लगत असणाऱ्या कांबळेतर्फे बिरवाडी या गावात कंपनीच्या वतीनं CSR फंडातून मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात कांबळेतर्फे बिरवाडी, भोगाव, शेल, नांगलवाडी, महाड, टेमघर तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। एकूण 475 नागरिकांनी सहभाग घेतला। त्यापैकी 72 रुग्णांमध्ये मोतीबिंदू तर 196 रुग्णांना चष्म्याची गरज असल्याचं निदान झालं। 100 रुग्णांना नियमित तपासणीसाठी पोलादपूर केंद्राला भेट देण्याची सूचना करण्यात आली। या शिबिरात डोळ्यांची अचूक तपासणी, चष्म्यांचा नंबर काढून मोफत चष्म्यांचं वाटप, डोळ्यातील पडद्यांची तपासणी, काचबिंदू तपासणी करण्यात आली। मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना त्याच दिवशी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं। रुग्णांना नेणं आणणं तसंच एक दिवस राहण्याची सोय ग्रासिम कंपनीमार्फत करण्यात आली। या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपविभागीय अधिकारी श्री प्रोपर टोमासे, पोलीस उपनिरीक्षक श्री जीवन माने, ग्रासिम कंपनीचे अधिकारी अरुण शिर्के, महेंद्र सिंग शेखावत, राजकुमार लाखोटिया, सचिन येल्लूरकर, राहुल बारटक्के, दीपक बुट्टे, आमिर चव्हाण इतर अधिकारी उपस्थित होते। तसेच कांबळेतर्फे बिरवाडी गावचे सरपंच सुनीलभाई देशमुख, भोगाव व शेल गावचे सरपंच व सदस्य उपस्थित होते। यावेळी बोलत असताना कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देशमुख यांनी ग्रासिम कंपनीचे व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानलेत। ग्रासिम कंपनी आल्यापासून आमच्या गावाला वेळोवेळी सहकार्य करतायत। अनेक CSR फंडातून गावासाठी त्यांनी मदत केली। आम्ही त्यांचे आभार मानत असून ग्रासिम कंपनीनं आमचे कांबळेतर्फे बिरवाडी गाव दत्तक म्हणून घ्यावं अशी मागणी सरपंच सुनील देशमुख यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। ग्रासिम कंपनीचे सर्व ऑफिसर 8 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये आले आणि बोलले की आम्हाला शिबिर लावायचं आहे, डोळ्यांचं चेक करून चष्मा देणार, जर का प्रॉब्लेम असेल तर ऑपरेशन करून देईल असं ते म्हटले। नंतर ते बोलले जागेचा प्रॉब्लेम आहे, तर जागा आम्ही हॉल दाखवला आमचा ग्रामपंचायतीचा। त्या हॉलमध्ये बोलले हे इथं ओके व्यवस्थित आहे। आणि आज ग्रासिम कंपनीने आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी असं शिबिराचं आयोजन केलं। सकाळपासून अतिशय चांगला प्रतिसाद आहे। जेव्हा उद्घाटनाच्या वेळेला मामलेदार साहेब, MIDC पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय माने साहेब आणि कंपनीचा सगळा स्टाफ सर्वजण इथं आले। अतिशय चांगल्या पद्धतीने उद्घाटन केलं। लोकांना आभार लोकांचे मानले त्यांनी की अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आम्ही बिर्ला कंपनीला तेच सांगितलं की आम्हाला वेळोवेळी ती मदत करते। आज एवढा मोठा कारखाना आमच्या ग्रामपंचायती हद्दीमध्ये आला आहे। त्यांनी आम्हाला 50 जवळजवळ मशीन दिल्या, म्हणजे आज जवळजवळ 50 कुटुंब त्या मशीनवरती स्वतःचं कुटुंब भागवत आहेत। नंतर आम्हाला एक घंटागाडी दिली आणि 1.5 कोटीची पाईपलाईन दिली। आता ह्या आम्ही सांगणार होतो पण माझ्या त्यावेळेला लक्षात नाही आलं। ह्या हॉलचं पण काम आम्ही त्यांच्याकडून करून घेणार आहे। आणि CSR फंडामधलं ते बोलले जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं तुमच्या गावासाठी आम्ही करू। आमचं तर मत आहे की आमचं गावच त्यांनी दत्तक घ्यावं असं आम्ही माझ्या भाषणात मागायचं सांगितलं की आमचं गाव तुम्ही दत्तक घ्यावं आणि ज्या गावाच्या समस्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। शिर्के साहेब त्यांचा संपूर्ण स्टाफ होता, ते बोलले ठीक आहे, जी कामं काय असतील ते आम्हाला कळवा, CSR फंडामधनं आपण ती करून घेऊ। आणि त्यांनी पण धन्यवाद दिले। सकाळपासून अनेक ग्रामस्थ आपले डोळ्याची तपासणी करून गेले। काही लोकांना ऑपरेशनचं सांगितलं आहे, आजच्या आज काही लोकांना घेऊन जाणार आहेत ते। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलं। जो खर्च म्हणजे पाणी असेल, जेवणाचा असेल, तो जो काही खर्च असेल तो ग्रामपंचायतीने आम्ही उचलून त्यांना थोडं सहकार्य केलं। आज अतिशय चांगल्या पद्धतीने शिबिर पार म्हणजे अजूनपर्यंत व्यवस्थित चाललं आहे। आणि ह्याच्या 5 वाजेपर्यंत त्यांना 4चं टायमिंग आहे, पण आम्ही त्यांना बोललो 5 वाजेपर्यंत तुम्ही थांबा आणि जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून घ्या अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि ते इथून गेले। आज तुमच्या माध्यमातून आम्ही परत एकदा त्यांना सांगतो बिर्लावाल्यांनी आमचं गाव दत्तक घ्यावं आणि ज्या विकासाचे काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सोडवावं अशी मी परत त्यांना विनंती करतो आणि मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।